आज चेलोटी गावामध्ये स्कूलचा रूम भूमिपूजनचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता यल्लाप्पा पाटील साहेबांनी व तसेच मंत्री साहेबांनी सांगितले, जे स्कूलचा रूम आहे ते आपल्याला फार सगळं बनवून घेणं गरज आहे. मी विनंती करतो, ज्यांनी पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याशी बोलून ज्या पद्धतीनं आपल्याला वाढून घेता येईल त्या पद्धतीचं काम आम्ही चर्चा करून करूया. आणि आपलं एक आमदार साहेबांचं एक ध्येय आहे, एक स्वप्न आहे. कर्नाटक राज्यामध्ये एमपी मतदारसंघामध्ये किती रूम सँक्शन झाले ते कुठल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. मला वाटते प्रत्येक झडपीला एक सरकारी शाळा म्हणजे शेतकऱ्यांचं मुलं व गरीब कुटुंबांचं मुलं तिथे शिक्षण घेत असतात. त्यांना चांगलं सुविधा मिळावं, त्यांचं शिक्षण खूप चांगलं व्हावं, त्यांचं पण भविष्य फ्युचरमध्ये चांगलं व्हावं या दृष्टिकोनानं आपल्या 7 झडपीमध्ये एक मादरी स्कूल म्हणून 3 कोटीचे 7 स्कूल त्यांनी मंजूर केलेले आहेत कन्नड व मराठी शाळा. आणि त्याच्यासोबतच प्रत्येक गावामध्ये 2-3 रूम आपण कुठं आवश्यक आहे त्या स्कूलला आम्ही परत 2 रूम एक रूम द्यावे. आणि याच्या व्यतिरिक्त जे स्कूलमध्ये आता मी हुंदरे साहेबांना विचारलो तिलवटी गावामध्ये स्मार्ट क्लासेस रूम आहे का या शाळेमध्ये, त्यांनी नाही म्हटले. मी आमचं खासदार साहेबांच्या निधीतून जितकं होते तेवढं लवकर एक स्मार्ट क्लास व्यवस्था. आमचा उद्देश एवढाच आहे साहेबांचं, जे गरीब कुटुंब शेतकऱ्यांचं मुलं असतात त्यांना जे प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण भेटतोय त्या पद्धतीनं आपलं सरकारी शाळेमध्ये पण शिक्षण भेटावं, म्हणजे त्या शिक्षणामुळे त्यांचं वंचित होऊ नये. आणि आपल्याला अनुभव आहे, जे मातृभाषामध्ये शिक्षण जे मुलं घेतात त्यांना कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही. त्यांना जे सुविधा पाहिजे ते सुविधा द्यायचं काम आम्ही तुम्ही सगळे मिळून करूया. त्या म्हणजे आम्ही काही केलं तर पण राहणार नाही. मुलांचं चांगलं शिक्षण हेच आई वडिलांना म्हणजे बघण्यासाठी व गावच्या विकासासाठी समाज सुधारण्यासाठी फक्त मुलांना चांगलं शिक्षण देणं गरज आहे.